ओम. माझं नाव सौ सरला उपाध्याय. मी गेल्या 20 वर्षापासून योग शिकवण्याचं कार्य, मी योग शिक्षिका आहे आणि योग शिकवण्याचं कार्य करत आहे. तर माझे व्हिडिओ बरेच तुम्ही बघितले असाल किंवा बघत असाल. तर आता जे मी पुढे व्हिडिओ बनवणार आहे, तर आज माझा जो टॉपिक आहे आसन. आपण ह्याच्या आधी यम आणि नियम बघितलं. अष्टांग योग. जेव्हा आपल्याला योग शिकायचा आहे तर योगाची आठी अंग आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. तर पहिला यम होता, दुसरा अंग नियम आणि तिसरा आसन. तर आसनाबद्दल आज 20 वर्षाचा माझा जो अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत जरूर पूर्ण व्हिडिओ बघा. स्थिर सुखम आसनम. योग ऋषी पतंजली ऋषींनी जे व्याख्या बनवलेली आहे आसनाबद्दल. आसन स्थिर पाहिजे, त्याच्यामध्ये सुखकारकता पाहिजे. कधी कधी एखादं आसन आपण करतो आणि त्याच्यात खूप त्रास होतोय, मग त्या आसनाचा आपल्याला फायदा नाही होणार. मध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे की स्थिर सुखम आसनम. आसनही झालं पाहिजे, त्याचा फायदाही झाला पाहिजे. कधी कधी काय होतं की उदाहरणार्थ आम्ही सांगितलं मधुमेहासाठी मंडूक आसन करा. तर मंडूक आसनामध्ये असं आपण खाली वागतो, मग त्याच्यामध्ये समजा त्या व्यक्तीला कमरेचा त्रासही असेल, मग तो व्यक्ती खाली वाकू शकत नाही. मग त्याने कोणत्या पद्धतीने, आता पुढे मी जे व्हिडिओ बनवत आहे ते खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत. अगदी खोल बारीक बारीक आसन करताना स्थिती घ्यायची, सोडायची, मध्ये आपल्याला काय विचार करायचा आहे, कुठे लक्ष द्यायचं आहे, हे आपण खूप व्यवस्थित डिटेलरित्या आता पुढचे सगळे माझे व्हिडिओ अशाच पद्धतीने राहणार आहे. एक एक आसनाचा एक एक व्हिडिओ बनवेल. थोडासा मोठा होईल, परंतु त्या आसनाचे बारकावे तुम्हाला खूप छान लक्षात येईल. तर बरेच कधी कधी अशी बंधन येतात की उदाहरणार्थ आम्ही सांगतो कमरेचं तर पोटावरची चरबी कमी करायला हे आसन करा, परंतु कमरेचा त्रास असतो. मग कोणत्या पद्धतीने तेच आसन झालं पाहिजे. आणि मग आता कोणाचं वय जास्त आहे, उदाहरणार्थ 60च्या पुढे आहे, 70च्या पुढे आहे, त्यांना शुगरही कंट्रोल करायचे, त्यांना वजनही कमी करायचं, असे पण बरेच साधक 20 वर्षापासून खूप वेगवेगळ्या याचे स्वभावाचे माझ्याकडे साधक आलेले आहेत. त्यांचे बरेच अनुभव मी अनुभवलेले आहेत आणि ह्या अनुभवातून आणि बऱ्याच साधकांना लाभ झालेला आहे. कारण की बरेच साधक येतात की भाभी आम्ही यूट्यूबवर बरेच बघतो, परंतु तुमची जी शिकवण्याची पद्धत आहे ती खूप आम्हाला आवडते आणि म्हणून तुम्ही यूट्यूबवर, आणि प्रत्येकापर्यंत मी पोहोचू शकले नाही. मी क्लासेस वगैरे चालवते, परंतु प्रत्येकापर्यंत आपला उद्देशच हा आहे की योग हा प्रत्येक व्यक्तीने करावा, प्रत्येक व्यक्तीने घरच्या घरीच कसं स्वतःला नीट करावं आणि जास्त म्हणजे आपल्याला कामच पडावं नाही की आपल्याला औषधं घेण्याचं. कारण की योग हे मुळातच एक आपलं औषध आहे. तर आपण घरच्या घरी छोटे छोटे आजार, मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की योगाने तर ते छोटे मोठे आजार तर, आणि मग थोडंसं जर आपल्याला सिव्हिल असेल, त्याचं सिव्हिअर असेल, समजा जास्त असेल थोडा त्रास, किंवा डॉक्टरांनी उदाहरणार्थ खाली नाही बसायला सांगितलं, तर मग मी ते खुर्चीवरचे पण तुम्हाला योग पुढे दाखवणार आहेत. काही दाखवलेले आहेत व्हिडिओ, पण पुढे भरपूर काही खुर्चीवर बसून पण भिंतीच्या आधाराने. तर आता उदाहरणार्थ माझंच उदाहरण मी सांगू शकते. मला लहानपणापासून इथे खूप त्रास होता आणि इथे नेहमीच सूज वगैरे यायची आणि मग असं झालं की मला मध्ये मध्ये शीर्षासन मला बंदच सांगितलं होतं करायला आणि मी करायचे, इथे ताण पडायचा. मग मी नंतर भिंतीच्या आधाराचं शीर्षासन करायला लागले. नंतर मी रोपवरचं मेडिकल योग पण माझं झालेलं आहे, म्हणजे बरेच कोर्सेस वेगवेगळे झालेले आहेत. मग मी त्याचं शीर्षासन, मग तोच लाभ जर ह्या आसनामध्ये आपल्याला मिळत असेल तर आपण सपोर्टेड योग ज्याला म्हणतो, आधाराने. उदाहरणार्थ एखादं अवघड आसन आहे, ते आपल्याला जमत नाही, मग ते आपण आधार घेऊन, उदाहरणार्थ आपल्याला आता हात असा लावायचा आहे आणि हा हात असा लागला जात नाही आपला, मग इथे कशाचा आधार घ्यायचा, असे बारीक बारीक बारकावे मी पुढच्या प्रत्येक तुम्हाला आसनामध्ये दाखवणार आहेत. तर आसनाची व्याख्या जी आहे, तिसरं जो आपण आहे की स्थिर सुखम आसनम, पुढे आपण आसन चालू करणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपल्याला आवश्यक होता की आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आसनाबद्दल
कशा पद्धतीने आपल्याला कालावधी कशा पद्धतीने वाढवायचा. काही काही लोक पहिल्याच दिवशी खूप अवघड आसनं करून घेतात आणि मग ते कुठेतरी ताणल्या जातं. नियम असतात. योग आपल्याला सुरुवात करायची, सुरुवातीला आपल्याला थोडेसे वॉर्मअप, सूक्ष्म प्रकार हे करावं लागतात. कुठे कुठे ताठरपणा असतो शरीरामध्ये, तो निघून जाण्यासाठी आपल्याला सुरुवातीला हे करावं लागतं आणि नंतर आपण आसन स्थितीकडे. आणि अवघड आसन एखादं करायचं, त्याच्या अगोदरचे थोडेसे सोपे सोपे आसनं करून नंतर ते आसनापर्यंत आपल्याला जायचे, असे पण काही नियम असतात. तर ते सगळं काही आपण पुढे जरूर प्रत्येक व्हिडिओ बघत जा माझा. बघताय तुम्ही, खूप छान मला मिळत आहे त्याचा. आणि फोन करूनही बरेच जणांनी सांगितलेलं आहे की ह्याच्यावर बनवा, त्याच्यावर. पुढे वजन कमी करण्याचे आसनं वगैरे भरपूर, आपण प्रत्येक आजाराचे वेगवेगळे आसनं असं आपण भरपूर काही बघणार आहोत. तर बघत चला, सबस्क्राईब करत चला, बेल बटन दाबा, म्हणजे आपोआप तो व्हिडिओ तुमच्या समोर येतो. कारण की माझ्या नावाने मी जे चॅनल उघडलं आहे त्या नावाचे खूप काही आहेत, खूप व्यक्ती आहेत. तर मी आता माझ्या चॅनलला योग गंगा म्हणून हे नाव पण देणार आहे. आणि उपाध्याय सरला योग गंगा असं केलं तर मग तुम्हाला, आणि मी त्याचं एखादं हे पण टाकून देईल की त्याच्याने तुमच्या लक्षात येईल की हे माझंच चॅनल आहे म्हणून. तर तुम्हाला सोपं पडावं म्हणून आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. आणि प्रत्येकाने स्वस्थ राहावं ही मनातून, आज 20 वर्षापासून हे कार्य करतो आहे, त्याच्यामुळे ही मनातून इच्छा असते की प्रत्येक व्यक्तीने स्वस्थ राहावं. जसं आम्ही स्वस्थ राहतो त्याच पद्धतीने प्रत्येक व्यक्तीने स्वस्थ राहावं हीच इच्छा आहे. बघत राहा. ओम. धन्यवाद.